मित्रांनो, हरभऱ्याचे पीक सध्या फुलोरा आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. यामध्ये काही बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात मोठी घट येते. यापैकी तांबेरा रोग हा एक प्रमुख रोग असून वेळेवर लक्ष न दिल्यास तो संपूर्ण पिकावर पसरू शकतो. त्यामुळे उत्पादनात घट पाहायला मिळते. शेताची नियमित पाहणी, स्वच्छता आणि गरजेनुसार औषधाची फवारणी केल्यास उत्पादनातील नुकसान टाळता येते. हरभऱ्यावरील तांबेरा रोग हा इरोमायसिस सिसरी इरिटिनी या बुरशीमुळे होतो. हा रोग प्रामुख्याने पानावर दिसतो आणि हळूहळू संपूर्ण झाडावर पसरतो. या रोगाची सुरुवात साधारणपणे फुलोरा आल्यानंतर होते. त्यामुळे सध्या पिकाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. सुरुवातीला पानावर लहान, गोल किंवा अंडाकृती आकाराच्या दालचिनी रंगाच्या भुकटीसारख्या गाठी दिसतात. या गाठी आकाराने फार छोट्या असतात. काही दिवसात या गाठी एकत्र येऊन मोठ्या होतात आणि त्याचा रंग गडद होतो. मोठ्या गाठीभोवती लहान गाठीचे वर्तुळे दिसते. मित्रांनो, हा रोग पानांच्या वरच्या व खालच्या दोन्ही बाजूवर दिसतो. मात्र खालच्या पानांवर जास्त प्रमाणात आढळतो. रोग वाढल्यानंतर घाट्यांवरही गाठी दिसू लागतात. पीक पिकण्याच्या काळात रोग अधिक तीव्र होतो व संपूर्ण पानांचा भाग व्यापतो. त्यामुळे झाड कमजोर होते व उत्पादन घटते. मित्रांनो, तांबेरा रोग थंड व दमट हवामानात जलद वाढतो. ढगाळ हवामान आणि जास्त ओलावा असल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. सध्याचे वातावरण या रोगासाठी अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे त्यावर व्यवस्थापन करावे. रोग टाळण्यासाठी आणि नियंत्रणासाठी विविध उपाय अवलंबता येतात. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये हरभऱ्याची लवकर पेरणी करावी. शेताची आठवड्यातून किमान एकदा पाहणी करावी. रोगट पाने व झाडांचे भाग तोडून शेताबाहेर टाकावेत. पीक काढल्यानंतर उरलेले अवशेष जाळून किंवा कुजवून नष्ट करावे. उशिरा पाणी देणे टाळावे आणि पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतातील तण वेळेवर काढावे, कारण त्यामुळे रोग वाढण्याची शक्यता असते. औषधांच्या फवारणीमध्ये रोग दिसताच कार्बेंडाझिम 2 ग्रॅम किंवा प्रोपिकोनाझोल 2 मिली यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास अझोक्सिट्रोबिन 18.2% अधिक डायफेनोकोनाझोल 11.4% हे संयुक्त बुरशीनाशक 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणी करताना औषध योग्य प्रमाणात घ्यावे व सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत. नमस्कार.